कार्य करत असताना आज आम्ही पाहतो गेल्या आठवड्यावर देवाने आम्हाला सांभाळलं, अद्भुत रीतीने चालवलं, पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला उभा केलं, पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला चालवलं. त्या प्रभूला धन्यवाद असो. आणि मग प्रभूचं वचन विश्वास नाही, प्रभूचं वचन सामर्थ्याने भरलेलं आहे. देवाचं वचन आज आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. आणि मग प्रियानो, आम्ही प्रभूला धन्यवाद देत असताना या जागेमध्ये आम्ही प्रभूला धन्यवाद देऊ की देवा आज आमच्याशी बोलावं. आणि प्रभूचं वचन सांगतं की तुमच्या ठाई असणारा जो देवाचा आत्मा तोच बोलणार आहे. आणि म्हणून आज आम्ही प्रभूला धन्यवाद देत असताना, देवाचा गौरव करत असताना मग 10-20 मध्ये आम्ही वाचतो आणि त्यामध्ये म्हणतंय की तुमच्या ठाई असणारा माझ्या पित्याचा आत्मा हा आज बोलणार आहे. हालेलुया. देवाची स्तुती करत असताना, देवाला धन्यवाद देत असताना प्रभूचा आत्मा तुम्हाला आणि मला चालवणार आहे. हालेलुया. मी जर आज विचारलो बहिणींना, भावांना, किती बहिणीचा विश्वास आहे येशूवर, किती बहिणीचा विश्वास आहे प्रभू माझा आहे, प्रभू माझा आहे, असा किती बहिणीचा विश्वास आहे येशू माझा. आमेन. हालेलुया. बायबल सांगतं मग आम्ही असा विश्वास ठेवला, हा प्रभू माझा आहे. बायबल सांगतं देवाचं वचन, जो कोणी आपल्या मुखाने कबूल करेल प्रभू माझा आहे, येशू माझा आहे, जो कोणी आपल्या मुखाने कबूल करेल, अंतःकरणात विश्वास ठेवील, त्याचं तारण. आम्ही फक्त मुखाने कबूल केलं पाहिजे, हे प्रभू तू माझा प्रभू आहे, आज मला सोडव, आज मला त्यातून मुक्त कर, त्यातून मला बाहेर काढ, आज या दलदलीतून, या पापामधून, या व्याधीमधून, या अडचणामधून, या क्लेशामधून परमेश्वर मुक्त करण्यास समर्थ आहे. आज जर तुम्ही आणि मी प्रभूजवळ आलेलो आहोत, आमचा एखादा प्रश्न सुटला जावा, आमचा आजार निघून जावा, आमच्या समस्या सुटल्या जाव्यात, आमच्या लेखनाचे मार्ग मोकळावेत, आमच्या जीवनामध्ये मोठे चमत्कार व्हावेत, अशी जर आमची इच्छा आहे तर आम्ही प्रभूवर विश्वास ठेवणं महत्वाचे आहे. मी एका बहिणीला विचारतो, किती बहिणीचा विश्वास आहे? ज्यांचा विश्वास आहे त्याने हात वर करा. आता मी म्हणतो, मला जरा, मी जर एखाद्या बहिणीला म्हटलं मला जरा विश्वास दाखवा, कोण दाखवणार मला सांगा. तुमच्यामधला विश्वास कोण दाखवणार? विश्वास दाखवू शकतो का नाही आपण? रणदिव्यांना विश्वास दाखवू शकतो का नाही? रवी भाऊ वाघमारे साहेब, बघा बायबल सांगतं देवाचं वचन, विश्वास जर मला दाखवायचा आहे. आता तुम्ही म्हटलं, आता मी तुम्हाला सांगितलं की किती बहिणी विश्वास ठेवला, सगळ्या बहिणीने आता मी ईश्वर विश्वास ठेवणार. मग एखादा दुसरा चर्चा पार्टनरला त्यांनी सांगितलं जर दाखव तुमचा विश्वास, तुम्हाला दाखवता या. बायबल सांगतं क्रिया विना मी माझा विश्वास काय करू शकत नाही, दाखवू शकत नाही. माझ्यामध्ये जर क्रिया नाही, मी जर क्रिया केली नाही, मी जर क्रिया करून दाखवलं नाही तर माझा विश्वास लोकांना प्रकट करता येणार. मग विश्वास म्हणजे काय? विश्वास आम्ही प्रार्थना करतो. बायबल सांगतो, मी पहिल्यांदा सकाळी वचन टाकलं, नीतिमान हा विश्वासाने काय होणार आहे, जगेल. नीतिमान जो आहे तो विश्वासाने जगणार आहे. ज्याने विश्वास, म्हणून फक्त विश्वास ठेवला ना तुम्ही प्रभूवर आणि मुखाने कबूल केलं ना आणि अंतःकरणात विश्वास ठेवला, परमेश्वर तुमचं तारण, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादाचे दार उघडे करणार. आशीर्वादाचं दार म्हणजे मोठं धन दौलत असणं नाही, त्याने जीवनयुक्त जो मार्ग आमच्यासाठी मुक्त केलेला आहे, मोकळा केलेला आहे, त्या जीवनयुक्त मार्गाने तुम्हाला आणि मला आतमध्ये घेऊन जाणार. आणि मग बायबल सांगतं देवाचं वचन आम्ही वाचत असताना विश्वास म्हणजे काय आम्ही आज पाहतो. विश्वास म्हणजे काय? इब्री लोकांचं पत्र 11 अध्याय 1 वचनामध्ये वाचत असताना आम्हाला समजून येतं विश्वास म्हणजे काय. आता विश्वास म्हटल्यानंतर आम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे, विश्वास म्हणजे साधी गोष्ट आहे, न दिसणाऱ्या गोष्टीवरचा भरोसा. काय म्हणतो पहा वचन, विश्वास म्हणजे काय? विश्वास, आता मी विचारलाय प्रश्न तुम्हाला, विश्वास म्हणजे काय? परमेश्वराच्या वचनामध्ये त्याचं उत्तर आहे. विश्वास म्हणजे काय? विश्वास म्हणजे आशा धरलेल्या, विश्वास म्हणजे आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा, आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल
गोष्टीबद्दलची खात्री आणि आहे. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री म्हणजे विश्वास. हालेलुया. हालेलुया. आता विश्वास म्हणजे काय? न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. परत एकदा वाचा. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा. आता बघा किती बहिणीने आशा धरून आलेले आहे की मी आज मंदिरात जाणार, प्रभू मला आशीर्वाद देणार, प्रभू मला मुक्त करणार, माझ्या कुटुंबाला मुक्त करणार. ही आमची जी आशा धरून आम्ही आलेला आहे ना, बायबल सांगतं विश्वास हा आशा धरून आलेल्या गोष्टीविषयीचा गोष्टीविषयीचा भरोसा. भरोसा. विश्वास मी आशा धरून विश्वास धरून आलेली आहे, एक आशा धरून आलेली आहे. विश्वास आशा धरून धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. हालेलुया. धन्यवाद येशूला. आज आपण पाहिलं जरी तुम्हाला येशू प्रभू या ठिकाणी दिसत नसाल तर प्रभू आत्म्याने या जागेत विराज. आत्म्याने या जागेमध्ये प्रभू आज आहे. पवित्र आत्म्याने या जागेमध्ये परमेश्वर तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे. ज्याप्रमाणे आम्हाला हवा दिसत नाही पण आम्ही श्वास घेत आहोत पण आम्ही आज जिवंत आहे, तसं प्रभू बी आत्म्याने या जागेमध्ये आहे. आणि आत्म्याने या जागेमुळे असल्यामुळं तुम्ही आणि मी आत्म्यामध्ये आज जिवंत आहे. तुम्ही आणि मी आत्म्यामध्ये पवित्र स्थानामध्ये आज आम्ही या जागेत आलो का? पवित्र आत्म्याने आम्हाला घेऊन आलं. देवाच्या आत्म्याने त्याच्या पवित्र स्थानामध्ये आलेलं आहे. ही प्रभूची कृपा आहे. आणि जर आम्ही वचन वाचतो, रोमकराचं पत्र वाचत असताना त्यामध्ये आम्हाला समजून येत आहे. रोमकराचं पत्र याचा 5वा अध्याय 1 आणि 2 वचन वाचतो त्यावेळेस आम्हाला समजून येत आहे विश्वास आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. न दिसणारी गोष्ट प्रभू मला दिसत नाही पण माझा विश्वास आहे की प्रभू आज माझ्या बरोबर आहे, प्रभू माझ्या बरोबर आहे. आणि बायबल सांगतं काय सांगतं? रोमकराचं पत्र 5वा अध्याय 1 आणि 2 वचन वाचत असताना म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहोत. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही आणि मी जर मी माझ्या मुखाने कबूल केलेला आहे. बघा आता सध्याची परिस्थिती आम्ही पाहिलं, कुणाला किती जर पैसे दिला तर त्याला खऱ्याने तरी प्रभूला पकडेल का? खऱ्याने कुणा जर मी म्हणलं की तुम्हाला एक लाख रुपये देतो, येशूला धरा, तुम्ही खऱ्या अंतकाने धरेल 1 लाख रुपये मिळेल. एक आठवडाभर फिरेल इकडे तिकडं, आठवड्यानंतर तो आपल्या परत तिकडे जाईल. पण कधी येशूला मनुष्य खऱ्या विश्वासाने धरतो? बायबल या ठिकाणी सांगतं देवाचं वचन. काय म्हणतं वचन? म्हणून आपण विश्वासाने मी विश्वासाने नीतिमान ठरलेला आहे. माझा विश्वास असा आहे की मी प्रभूच्या जवळ आहे. माझा विश्वास असा आहे की प्रभू आज माझ्या घरामध्ये आहे. माझा विश्वास आहे की प्रभू माझ्यामध्ये आहे. असा त्या बहिणीचा विश्वास आहे, ज्या भावाचा विश्वास आहे. परमेश्वराने त्याला नीतिमत्वाचं जीवन दिलं. परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये कार्य करणारा परमेश्वर. बायबल सांगतं काय म्हणतं वचन? परत एकदा. म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहोत. म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. देवाबरोबर शांती. कुणामुळे? आम्ही विश्वास ठेवल्यामुळे येशू मध्ये आम्हाला देवामध्ये काय आहे? शांती आहे. येशू मध्ये आमचा येशूवर आम्ही विश्वास ठेवला आणि येशूमुळे प्रभूमध्ये आम्हाला शांती आहे. आणि मग प्रभूमध्ये आम्हाला शांती आहे. मग प्रभूचं वचन सांगतं ज्या घरात तुम्ही जाईल त्या घराला फक्त मला शांती प्राप्त होईल. ज्या घरात तुम्ही जाईल त्या घराला शांती प्राप्त. जर तुमचा त्यांनी स्वीकार केला, खऱ्या मनाभावाने प्रभूवर विश्वास ठेवला, शांती युगाच्या समाप्तीपर्यंत राहणार. हालेलुया. बायबल सांगतं देवाचं वचन. विश्वास हा खूप महत्वाची गोष्ट आहे. विश्वास ज्यावेळेस आम्ही धरतो ना, विश्वास आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. आम्ही पाहिलेलं वचन 1 आणि 2 वचनामध्ये, प्रभूच्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. काय म्हणतो अजून एकदा वाचा वचन. म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहोत. म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. आमेन. हालेलुया. इथं काय आलेलं आहे? आम्ही देवाच्या गौरवाचा अभिमान बाळगतो.
हालेलुया. पौल म्हणतो मी तर फक्त प्रभूचा अभिमान बाळगणार, जगातल्या कोणत्याही गोष्टीचा नाही. हालेलुया. वधस्तंभावर खिळलेल्या प्रभू शिवाय, त्या वधस्तंभावर खिळलेल्या येशू शिवाय माझ्या हातून दुसरा अभिमान बाळगणे न हो. हालेलुया. आणि मग देवाचं वचन आम्ही वाचत असताना प्रभूचं वचन बायबल सांगतो साध्या सोप्या भाषेमध्ये, जो कोणी आपल्या मुखाने कबूल करणार येशू माझा प्रभू आहे आणि अंतःकरणामध्ये विश्वास ठेवणार, प्रभू त्याच्या जीवनामध्ये कार्य करणार. पुढे जाऊन आम्ही वाचतो, ज्यावेळेस वचन वाचतो रोम 10:17 मध्ये पवित्र आत्मा आम्हाला चालवत असताना आम्ही पाहतो जर आमचा विश्वास आहे, आम्ही प्रभूची वाणी ऐकणारे लोक आहे, प्रभूच्या विश्वासामध्ये चालतो, तर प्रभूचं वचन काय म्हणते, याप्रमाणे विश्वास वाढतेने. बघा आता विश्वास जर तुम्हाला सांगितलं मी सुरुवातीला, कोणी म्हटलंय की विश्वास दाखवा, निभाळ करता येईल. कोणी म्हटलं विश्वास दाखवा, कोणी जर म्हटलं विश्वास दाखवा, भावांनो तुम्हाला विश्वास दाखवता यायला पाहिजे. कसं दाखवणार विश्वास? याप्रमाणे हे वचन लक्षात ठेवायचं. कोण जर विचारलं तुम्हाला विश्वास दाखवा, विश्वास आम्ही कसं दाखवतो, रोम 10:17 म्हणायचं त्याला. रोम 10:17 प्रमाणे विश्वास वार्तेने वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. आमेन. काय कसं दाखवणार आम्ही विश्वास? विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाच्या वचनाने, ख्रिस्ताच्या वचनाने, येशूच्या वचनाने परमेश्वर कार्य करायला सुरुवात केली. हालेलुया. विश्वास खूप महत्वाची गोष्ट आहे. विश्वास जो आहे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जर आम्ही वचन वाचतो, वचन वाचल्यानंतर आम्हाला समजून येते की परमेश्वराचं वचन अत्यंत विश्वासनीय आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रभूच्या वचनामध्ये विश्वासाच्या द्वारे आम्ही त्याची वाणी ऐकतो. विश्वासाच्या द्वारे आम्ही काय करतो, त्याची वाणी ऐकतो. प्रभूच्या वचनामध्ये जर आम्ही वाचतो तर आम्हाला समजून येते. नीतिसूत्र याचा 28 अध्याय 9व्या वचनामध्ये वाचत असताना तो प्रभूचं वचन आमच्या कानी पडू नये, प्रभूचं वचन आमच्या कानी पडू नये, आमच्या मनी राहू नये म्हणून शैतान नेहमी तो प्रयत्न करत असतो. परंतु प्रभूचं वचन काय सांगतं पहा, धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून, धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करीतो, जो आपला कान बंद करतो, त्याची प्रार्थना देखील त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. वीट आणणारी आहे. जो देवाचं वचन आपल्या कानी पडू नये, देवाचं वचन ऐकण्यासाठी मंद असा आहे, त्याची प्रार्थना, त्याची विनंती, त्याची याचना देखील कशी आहे, वीट आणणारी आहे. विश्वासाच्या द्वारे आम्ही त्याची वाणी ऐकू शकतो. अनुवादाचं पुस्तक आम्ही वाचतो, 28 अध्याय ज्यावेळेस वाचतो, 28 आणि पहिल्या वचनापासून वाचत असताना त्याची वाणी ऐकल्यानंतर खूप महत्वाचे आशीर्वाद आहे. जेव्हा त्याची वाणी ऐकतो विश्वासाच्या द्वारे आम्हाला समजून येतं. आताच आम्ही वचन ऐकलं रोम 10:17 मध्ये, रोम वार्ता विश्वास वार्तेने आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. वार्ता काय वार्ता आहे? देवाचं वचन. आम्ही जर वचन वाचतो 28 अध्याय पहिल्या वचनामध्ये वाचत असताना त्यामध्ये समजते पहा, तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील. आमेन. धन्यवाद येशूला. त्याची वाणी ऐकणं, त्याची वाणी ऐकत असताना, त्याचं वचन ऐकत असताना आमचे कान खुले पाहिजे. प्रभूने विनाकारण तिथे लिहिलं नाही बायबलमध्ये. बायबलमध्ये प्रकटीकरणामध्ये प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे बघा, प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे, प्रत्येक अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, ज्याला कान आहे तो ऐको, ज्याला कान आहे तो ऐको. आज जरी मी इथं बसलो, मी जरी बसले, पण माझं मन जर इकडं तिकडं चालू असेल, माझं मन विचलित असेल, तर तुम्ही आणि मी इथं बसलेलं नाही, अजून शैतान आमच्यामध्ये डोकावत आहे. म्हणून बायबल सांगतं या ठिकाणी मी वाचत असताना, ऐकत असताना
विश्वास वार्तेने आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. वार्ता करणं महत्वाची गोष्ट आहे. आम्ही प्रभूचं वचन जेव्हा सांगतो, आम्ही प्रभूचं वचन जेव्हा ऐकतो, परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करतो. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना एक गोष्ट समजून येते आम्हाला. इब्री लोकांचं पत्र 11 अध्याय 6व्या वचनामध्ये वाचत असताना त्यामध्ये आम्हाला विश्वासाविषयी प्रभूचं वचन स्पष्ट रीतीने सांगतं. आणि त्यामध्ये मी पाहतो की प्रभूच्या वचनामध्ये जे लिहिलेलं आहे, प्रभूचं वचन काय म्हणतं पहा. इब्री 11 आणि 6 मध्ये इब्री लोकांचं पत्र 11 अध्याय आणि 6 आणि विश्वासा वाचून त्याला संतोष मिळेल प्रभूला संतविषणे अशक्य आहे. विश्वासा वाचून प्रभूला संतविषणे कसं आहे? अशक्य आहे. प्रभूला जर आनंदित करायचं तर आम्ही विश्वासू पाहिजे. आम्ही जर प्रभूला आनंदित करायचंय, प्रभूला त्याच्या सेवेमध्ये त्याच्या कार्यामध्ये अधिक आम्हाला उंच करायचंय, तर आम्ही कसं असायला पाहिजे? विश्वासू पाहिजे. हालेलुया. ती बहीण विश्वासू नव्हती आणि म्हणून तिने म्हटली, काय म्हटलेले आहे? प्रभू तुम्ही तर असता तर माझा भाऊ मेला नसता. तिने सांगितलं, मार्था मरे तुला माहिती आहे पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी वाचत असताना आम्हाला गोष्ट समजते. काय म्हणतं प्रभूचं वचन 11 आणि 6 मध्ये वाचत असताना या वचनाकडे मी विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि विश्वासा वाचून आणि विश्वासा वाचून बघा, विश्वास जर आमच्या ठाई नाही, विश्वास जर माझ्यामध्ये नाही, विश्वासा वाचून त्याला संतविषणे अशक्य आहे. त्याला संतोष करायचं आहे, प्रभूला आनंदित करायचं, प्रभू माझ्यासाठी आनंदित व्हायला पाहिजे. आज असं जर आमचं इच्छा असेल तर आम्ही विश्वासू पाहिजे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठरला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. आमेन. हालेलुया. देवाजवळ जाणाऱ्याने प्रत्येकाने म्हणायला पाहिजे की तो आहे का? किती वेळ म्हणावं की प्रभू आहे. हालेलुया. धन्यवाद येशूला. तुम्हाला आशीर्वादित करू. हालेलुया. देवाचं वचन बायबल सांगतं, प्रत्येकाने त्याच्याजवळ जाणाऱ्याने म्हणावे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. झटून करणारा जो त्याचा शोध झटून करतो. झटून म्हणजे कसं करणार? झटून म्हणजे एकदम पुढे हुडकायचं करायचं असं झटून नाही. त्याचा शोध करणं म्हणजे झटून करणं म्हणजे दुःख आहे, कष्ट आहे, त्रास आहे, आजार आहे, उपासमार आहे, संकट आहे, निंदा आहे, छळ आहे, उपास अनेक गोष्टी आहेत. त्याच्यातून जो त्याचा शोध करतो, परमेश्वर त्याला सापडतो. परमेश्वर काय करतो? त्याला सापडतो. आणि जेव्हा परमेश्वर सापडतो ना, पृथ्वीतली गोष्ट सगळी संपून जाते. हालेलुया. हालेलुया. बघा, जेव्हा प्रभू त्या जक्कईला सापडला ना, त्याच्या जवळचं घरातलं सगळं संपलं. घरातलं सगळं संपलं आणि सगळं स्वर्गीय त्याच्या घरात. जो आनंद त्याच्यामध्ये, प्रभू तरी एकच सांगितलं, प्रभू माझ्याजवळ जी लोकांकडनं 2 पट घेतलेला आहे, 4 पट घेतलाय, मी त्याला दुप्पट देतो. रिकामा झाला. का झाला? प्रभू आताला. मग बायबल सांगतं, जर याकोबाचं पत्र आम्ही वाचतो, याकोबाच्या पत्रामध्ये वाचत असताना याकोब 2:18-19 वाचतो, त्यामध्ये प्रभूच्या वचनामध्ये आम्ही पाहत असताना प्रभू एक आम्हाला अद्भुत रीतीने दाखवतो, अद्भुत रीतीने कार्य करतो. प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, याकोबाचं पत्र याचा 2 अध्याय 8 आणि 19 वचन. 18. कोणी म्हणे तुझ्या ठाई विश्वास आहे. बघा, कोण म्हणाल तुझ्या ठाई विश्वास आहे आणि मला क्रिया आहे. क्रिया वाचून बघा, कोणी म्हणेल तुझ्या ठाई विश्वास आहे. 2 जण उभा आहे. इकडे इरविना, इकडे मी आहे. कोणी म्हणेल तुझ्या ठाई विश्वास आहे आणि मला क्रिया आहे. क्रिया वाचून तू आपला विश्वास मला दाखव. क्रिया. मी जर पळकीत पहिला म्हणलं की तू मला विश्वास दाखव,